राम कृष्ण रूप पाहता लोचनी
देवा माझे मन लागो तुझे चरणी
नामस्मरण घडो नामस्मरण देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी नाम स्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नाम
करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत शिरोमणी शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड आणि अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग आहे. विठाला या अभंगातून शांती ब्रह्मनाथ बाबा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात. असा मागणीपर प्रकरणातील असणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर आपणाला लक्षात येईल की जवळपास 7 ते 8 पद्धतीची असणारी मागणी नाथ बाबांनी या अभंगाच्या माध्यमातून भगवंताकडे केलेली आपणाला पाहायला भेटते. आणि त्याचं कारण म्हणजे देवा माझे मन लागो तुझे चरणी. महाराज सांगतात की आमचं असणारं मन आपल्या चरणाशी लागावं ही आमची प्रथम असणारी मागणी आहे. कारण मन जर आम्ही आमच्या स्वसामर्थ्याने भगवान परमात्म्याकडे लावायला गेलो तर ते सहजासहजी लागत नाही आणि त्याच्याकरता भगवान परमात्म्याची कृपा व्हावी लागेल तरच ते भगवंताकडे लागू शकेल. या कारणाने नाथ बाबांनी भगवंताकडे ही केलेली मागणी म्हणून आपल्याला पाहायला भेटते. अन्वय आणि व्यतिरेक अशा 2 पद्धतीनं 7 ते 8 पद्धतीची मागणी या प्रस्तुत अभंगामध्ये नाथ बाबांनी केलेली आहे. विठाला चिंतनास आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे, नाम गरजेचं आहे. पवित्र पावनभूमी असणाऱ्या आपल्या या उंदरवाडी गावामध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थांच्या सामंजस्याने चालू असणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे.
त्याचं निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे ना, माहीतच आहे. ते म्हणजे भगवान श्री प्रभू रामचंद्रजी यांचा असणारा जन्मोत्सव आणि त्याचप्रमाणे एक भगवत भक्त म्हणजे हनुमान जे त्यांची असणारी ही जयंती आहे. असा भक्ताचा आणि भगवंताचा असणाऱ्या जयंतीचा साधणारा हा उत्सव आहे. विठ्ठला भगवंताचा आणि भक्ताचा येणारा उत्सव जवळपास कमीच आपणाला पाहायला भेटतो. त्यापैकी असणारा हा भगवान श्री प्रभू रामचंद्रजी आणि त्यांचेच असणारे दास आमचे हनुमानजी यांच्या जयंतीचा असणारा हा उत्सव आहे. आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळेला मी सांगत असतो की अनेकांना अनेक शंका येण्याची शक्यता असते. त्यातल्या त्यात परमार्थिक लोकाला कमीच तशी, परंतु नास्तिक लोकांना आल्याशिवाय राहत नाही. कारण भगवान श्री प्रभू रामचंद्रजींचं येणं आणि जाणं हे केव्हाच होऊन गेलेलं आहे. आता कलियुग चालू आहे आणि या कलियुगामध्ये पुन्हा भगवान परमात्म्याची आम्हाला जयंती करण्याची काय आवश्यकता आहे, त्याचं काय कारण आहे, आता काय गरज आहे त्याची? अरे होऊन गेले, झालं तेव्हाचं तेव्हा संपलं, आता काय आहे? आता भगवान श्री हनुमानजींची जयंती आता कशा करता केलीच पाहिजे का? नाही केलं तर चालणार नाही का? जमणार नाही का? मनुष्य जन्माला येतो त्याचा वाढदिवस कुठंपर्यंत आहे? तोपर्यंत का गेल्यावरती आम्ही वाढदिवस करतो? नाही ना, तो आहे तोपर्यंत. मग परमात्मा जयंती म्हणजे अलीकडच्या काळात वाढदिवस नाही का? ती भगवंताची जयंती आम्ही साजरी करतो. अरे मग ते परमात्मा होता तोपर्यंत केली, ठीक आहे. आता भगवंताचं येणं झालं, जाणं झालं, हनुमानजी आहेत. परंतु आम्ही जर पाहिलं तर आता कलियुग चालू आहे. पुन्हा या सर्व गोष्टींचा उठा ठेवा, एवढा व्याप, एवढा सर्व व्यापार जो चाललेला आहे तो कशा करता, नेमकं काय आवश्यकता आहे, अशी अनेक लोकांना शंका येतात. ते बोलतात आणि जे भाविक भक्त असतात त्यांच्याजवळ येऊन बोलतात. पण त्या भाविक भक्तांनाही काही जणांना शंका पडते की अरे खरंच का, असं काय, याचं बोलणं बरं आहे का, जरा बरोबर वाटतं का? थोडीशी शंका उत्पन्न होण्याची शक्यता येते. म्हणून अगदी थोडक्यात उत्तर देतो आणि पुढे चलतो. ऐका, भगवान श्री प्रभू रामचंद्रजी जरी पाठीमागे होऊन गेलेले असतील मागच्या युगामध्ये, त्याचं येण्याचं कारण काय आहे आम्ही जर विचार केला तर आपणाला लक्षात घेता येईल. त्याचं विशेष रूपाने प्रामुख्याने जर कारण काय असेल तर त्याची दोन कारणं आपण नेहमी सांगत असतो. भगवंताचं येणं, एक दुष्टांचा संहार आणि एक भगवत भक्तांचं आपलं रक्षण, धर्माची संस्थापना. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी. भगवान परमात्म्याची येण्याची ही विशिष्ट कारणं आपणाला सांगितली जातात. पाहतो आपण जर पाहिलं तर मग याच्या करता परमात्म्याचं जर येणं असेल, त्या रावणाला मारण्याकरता जर भगवान श्री प्रभू रामचंद्रजींनी जर अवतार धारण केलेला असेल तर त्याला मारलेला आहे, तो संपलेला आहे, ते गेलेले आहेत. मग आता पुन्हा जयंतीची काय आवश्यकता? पुन्हा प्रश्न पुढे येतो. मग असं असेल तर त्याचं कारण थोडक्यात सांगतो. ऐका, रावण आपण जे बोलतो तो म्हणजे एक देह पुरती मर्यादित असणारी वस्तू घेण्यापेक्षा, मला वाटतं मी नेहमी विनोदाने म्हणून म्हटलं तरी चालेल, सांगत असतो की अरे बाबा, आपण आता हा समजा धर्म मंडप या ठिकाणी आहे, आपण असणाऱ्या या पवित्र वातावरणामध्ये या ठिकाणी बसलेलो आहोत आणि बसल्या बसल्या भगवंताचं नामचिंतन चालू आहे, जयघोष चालू आहे, आणि तरी सुद्धा जर आम्हाला झोप येत असेल, म्हणजे इथं तसं नाही कोणी नाही, पण तरीही आम्हाला इथं जर झोप लागत असेल, तो आळस जर आम्हाला येत असेल तर समजावं कुंभकर्ण आला, नाही का? आम्हाला या असल्या पवित्र वातावरणामध्ये जर आळस येत असेल तर कुंभकर्णाला समजावं. आणि त्याचप्रमाणे या जगतामध्ये विचरण करत असताना, चालत असताना, बोलत असताना, रस्त्याने जात असताना समोर माता माऊलींना, भगिनींना पाहिल्यानंतर जर आमच्या अंतःकरणामध्ये दुष्ट भावना येत असेल, काम क्रोधाधिक विकार जर उन्मत्त होत असतील तर समजावं रावणाला, विठाला. आणि म्हणून रावण म्हणजे एक देहापुरता असणारा मर्यादित घेण्याचं कारण नाही. कारण त्या जरी देहाने संपलेला असेल तरी त्याचा आचार, त्याचा विचार, त्याची असणारी भावना या रूपाने जर, त्याच्या वृत्तीच्या रूपाने जर आम्ही विचारात घेतला, त्याची असणारी जी वृत्ती आहे, काम क्रोधाधिक विकारांनी असणारा उन्मत्त जो रावण आहे, आणि तेच असणारे विकार जर आमच्या ठिकाणी उन्मत्त होत असतील, ती वृत्ती जर आमच्या ठिकाणी जागृत होत असेल, जरी रावण देहाने गेला असला तरी वृत्तीच्या रूपाने आजही जगतात अनेक लोकांच्या मध्ये तो जागृत आहे. आणि तो जर रावण जर इथं मग पुन्हा लोकांच्या मध्ये वृत्तीच्या रूपाने जर येत असेल
तर त्याला मारण्याकरता आम्हाला रामाला देखील आणणं गरजेचं आहे. विठाला वृत्तीच्या रूपाने येणाऱ्या रावणाला वृत्तीच्या रूपाने आम्हाला भगवान परमात्म्याला आणणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत मग आमचा परमात्मा येणार नाही तोपर्यंत त्या रावणाचा नाश देखील होणारच नाही. आणि म्हणून भगवान परमात्म्याची जयंती करणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाम आवश्यक आहे. आमच्या उद्धाराचं ते एक साधनच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही, नाही का. आणि म्हणून आपल्याकडे तर हल्ली एक घोषवाक्य आता चालू आहे, नाही का, जो राम का नाही ओ किसी काम का नाही, नाही का. अरे ज्याच्यामध्ये रामच नाही तिथं खरंच राम नाही, नाही का. आणि म्हणून आपण म्हणतो ना, एखाद्याचा आपण म्हणतो राम जर तिथून निघून गेला तर काय झाला, तो गेलाच, नाही का. हां, आता उठवायची वेळ आहे, मग उचलायचीच वेळ आहे. म्हणून रामाची आम्हाला आमच्या जीवनामध्ये नितांत गरज आहे, नाम आवश्यकता आहे. आणि त्या वृत्तीच्या असणाऱ्या रावणाला मारण्याकरता आम्हाला भगवान प्रभू रामचंद्रजींना आणणं गरजेचं आहे. म्हणून त्यांची ही जयंती करणं देखील अत्यंत आवश्यक आहे. विठाला म्हणजे एक भगवान परमात्म्याची जयंती आहे, भगवान श्री प्रभू रामचंद्रजींची जयंती आहे. आणि दुसरी त्यांची असणारे परमदास आमचे हनुमानजींची असणारी जयंती आहे. एक भक्ताची जयंती आहे आणि एक भगवंताची जयंती. असा भक्ताचा आणि भगवंताच्या जयंतीचा साधणारा हा उत्सव आहे, नाही का. अत्यंत परम पवित्र मंगलमय परम पावन असणाऱ्या या वातावरणामध्ये सर्वांच्या सहकार्याने चालू असणारा हा भव्य दिव्य उत्सव आहे. आणि त्याच उत्सवातील असणारी आजची ही जागराची असणारी कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ उंदरवाडीकर मंडळी, त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही मृदंगाचार्य श्रीधरजी, नाही का, यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेले आहे. आणि त्याचकरिता सेवेकरता निवडलेला अभंग म्हणजे मागणीपर प्रकरणातील असणारा अभंग आहे. कारण जागराचं कीर्तन म्हणजे मागणी असावी असा आपल्याकडे एक अलिखित असणारा नियम आहे, नाही का. आणि त्या नियमाला अनुसरून असणारी ही अभंग आहे. विठाला या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की भगवान श्री संत शांतीब्रह्मनाथ बाबांनी भगवान श्री पंढरश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी केलेली आहे. मागणीच्या दृष्टीनं जर विचार केला तर आपल्याला विचार अशा पद्धतीनं करता येण्यासारखं आहे की मागणं हे खरंच चांगलं असतं का, चांगलं आहे का, आपण मागितलं पाहिजे का. कारण आपण नेहमी म्हणत असतो संतांनी मागण्याचा फारच गौरव केला आहे, असं काही नाही, नाही का. आपण जर पाहिलं तर मागण्याला फार मोठं महत्त्व संतांनी कधीच दिलेलं नाही. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजेरवाने. अरे भगवान श्री परमात्म्याने देवाला जर मागावं लागत असेल तर त्या परमात्म्यालाही म्हटले लहान व्हावं लागतं, ठेंगू व्हावं लागतं. आणि म्हणून वामन अवतारामध्ये भगवान परमात्मा लहान झालेले आहेत का, कारण मागावं लागतंय. म्हणजे मागणं हे आपल्या असणाऱ्या मोठेपणाला कुठेतरी बाधा निर्माण करणार आहे, कमीपणा आणणार आहे. मग ते आपल्या मोठेपणाला बाधा निर्माण करत असेल, कमीपणा निर्माण करत असेल तर ते मागणं चांगलं आहे असं म्हणता येईल का. बोला विठाला. महाराज तर काही ठिकाणी म्हणतात मागण्याच्या बाबतीत जर आम्हाला विचाराल तर मागणं चांगलं आहे असं म्हणताच येत नाही, नाही का. काही मागणे हे आम्हानुचित वडिलांची
वडिलांची रीत जाणत सो. महाराज सांगतात ज्या वेळेस परमात्मा प्रसन्न होतात आणि मागा म्हणून ज्या वेळेस संतांना देखील मागा म्हणून बोलतात, संत महात्मे मागतात लगेचच असं काय नाही, ते मागायला तयारच होत नाहीत. ते मागणं आमची परंपराच नाही म्हणतात, आमच्या वाडवडिलांची रीत आहे. त्यांनी कधीच हात पसरलेला नाही, कधी मागितलेलं नाही, त्यामुळे आम्ही मागणार नाही, ही संतांची भूमिका आहे. परंतु तरीही संत महात्मे आपणाला काही ठिकाणी मागताना दिसतात. मग त्यांना ते बाधा आणणार आहे का? तरीही बाधा आणणार आहे असं म्हणता येत नाही. त्यातल्या त्यात शांती ब्रह्मनाथ बाबांचं जीवन जर आम्ही पाहिलं तर आणखीन विशेष रूपाने म्हणून आपणाला डोळ्यासमोर घेता येण्यासारखं आहे. कारण जे संत शांत आहेत, जे श्रीमंत आहेत आणि संत आहेत, नाही का, अशा तीनही गोष्टी साधणारं जीवन म्हणजे शांती ब्रह्मनाथ बाबांचं जीवन म्हणून आपल्याला पाहता येण्यासारखं आहे. व्यावहारिक दृष्टीनं आणि परमार्थिक दृष्टीनं दोन्ही पद्धतीनं जर आपण विचार केला तर अत्यंत श्रीमंत जीवन म्हणजे नाथ बाबांचं जीवन म्हणून आपल्याला डोळ्यासमोर घेता येण्यासारखं जीवन आहे. व्यावहारिक दृष्ट्या जरी आम्ही विचार केला तरी देखील त्यांचं जीवन अत्यंत वैभवशाली, ऐश्वर्य संपन्न असणारं जीवन नाथबाबांचं जीवन आहे. कारण नाथबाबांचं जीवनामध्ये अनेक उदाहरणं आहेत, अनेक प्रसंग आहेत, आपल्या सर्वांना ज्ञातच आहेत. नाथबाबांकडे आलेला रिकाम्या हाताने कधी जातच नव्हता, मग कोणत्याही दृष्टीनं येऊ, नाही का. पैसे मागण्याकरता आलेला एखादा असला तरीही नाथबाबांनी त्याला दिलेला आहे. त्यांना मुलीचं आपल्या लग्न लावायचं होतं, पैसे मागायचे होते, मग नाथबाबांना क्रोध आणून नुसता द्या म्हटले, तुम्हाला लग्नापुरते लागणारे नव्हे त्याच्यापेक्षा जास्त आम्ही पैसे देतो म्हणून गेले. रागाला तर गेलेच नाही, परंतु लागतंय तेवढे सर्व पैसे देऊन रिकामे झाले. अनेक उदाहरणं म्हणून आपल्याला पाहता येण्यासारखे, नाही का. म्हणजे अत्यंत ऐश्वर्य संपन्न जीवन आहे. ज्या वेळेस प्रवचनाकरता म्हणून ज्यावेळेस नाथबाबांकडे जी मंडळी येत असत, त्या प्रवचनाला बसल्यानंतर देखील आलेल्या सर्व मंडळींना नाथबाबा जाताना त्या ठिकाणी काय द्यायचे म्हटले, पावशेरवर साखर वाटायचे. काही लोक तर प्रवचन कमी पण साखरेच्याच आशेने यायचे म्हटले. म्हणजे एवढं असणारं श्रीमंत जीवन नाथबाबांचं, व्यावहारिक संपन्नतेनं असणारं, परिपूर्णतेनं असणारं जीवन म्हणजे नाथबाबांचं आहे. आणि ही नुसती व्यावहारिक असणारी संपत्ती त्यांच्याकडे होती, ऐश्वर्य होतं एवढं नव्हे, तर पारमार्थिक ऐश्वर्य देखील नाथबाबांचं तेवढंच तोलामोलाचं आणि मोठं आहे. विठाला काय त्यांचं व्यावहारिक ऐश्वर्य आहे याचा जर आम्ही विचार केला तर आपणाला लक्षात घेता येईल की त्यांचं असणारं जे परमार्थिक ऐश्वर्य आहे, अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग भगवान परमात्मा जो जगाचा मालक आहे, जगाचा बाप आहे, असा असणारा आमचा परमात्मा नाथबाबांच्या घरामध्ये येऊन राहतो. आणि तोही एक दिवस, एक महिना, एक वर्ष असं नाही तर तब्बल 36 वर्ष भगवान परमात्मा त्या ठिकाणी येतो. हो, आणि येऊन नुसता गादीवरती बसतो असं नाही, हां, येऊन त्या ठिकाणी पडेल ती सर्व कामं भगवान परमात्म्याने आमच्या करावी, नाही का. आपण म्हणतो ना, त्या ठिकाणी असणारे नाथबाबा ज्यावेळेस आंघोळ करण्याकरता म्हणून गंगेवरती जायचे, गंगेवरती गेल्यानंतर त्यांची छटा धुण्यापासूनची असणारी कामं नाथबाबांची भगवान परमात्म्याने करावी. त्या ठिकाणी असणारी पूजा सामुग्री जी समिधा म्हणून लागणारी आहे ती सर्व समिधा गोळा करून नाथबाबांना आणून द्यावी. नाथबाबा गंध भगवंताला लावण्याकरता त्या ठिकाणी बसायचे, तर त्या ठिकाणी गंध उघडून देण्याचं काम आमच्या परमात्म्यानं करावं. तो गंध घ्यावा आणि तोच गंध घेऊन नाथबाबांनी पुन्हा त्याच परमात्म्याला लावावा, नाही का. असं असणारं ऐश्वर्य परमार्थिक संपन्नतेचं जीवन म्हणजे नाथबाबांचं जीवन आहे. महाराज तर म्हणतात ना, श्रीखंड्या चंदन उगाळोनी देई,
चंदन उगाळोनी देई वस्त्रे गंगा तिरी धुवतसे. अर्थात महाराज सांगतात की श्रीखंड असणारा रूपामध्ये जो भगवान परमात्मा आहे तो गंध उगाळून देण्याचं काम त्या भगवंतानी करावं. एवढा असणारं ऐश्वर्य संपन्न जीवन म्हणजे नाथ बाबांचं असणारं जीवन आहे. एवढंच नव्हे तर नाथ बाबा जेव्हा प्रवचनाकरता म्हणून त्या ठिकाणी बसायचे, प्रवचनाला बसल्यानंतर पाठीमागे चोपदारकीचं काम देखील आमच्या परमात्म्याने करावं. त्या ठिकाणची झाडलोट, त्या ठिकाणची असणारी सतरंजा टाकणं, उचलण्याची कामं आमच्या परमात्म्यानं करावी. आणि रिकामा जर वेळ भेटला तर त्या रिकाम्या वेळेमध्ये देखील परमात्मा रिकामे बसत नव्हते. तर त्या रिकाम्या वेळेमध्ये कावडीने पाणी ज्या घरी चंद्र पाणी वाहे, त्या कावडीनं पाणी भरण्याचं काम परमात्म्यानं करावं. ही सर्व काम भगवंतानी स्वतः करावी. ही असणारं नाथ महाराजांचं पारमार्थिक ऐश्वर्य आहे. विठाला म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या जरी पाहिलं तरी त्यांचं ऐश्वर्य संपन्न जीवन आहे आणि पारमार्थिक दृष्ट्या पाहिलं तरी ऐश्वर्य संपन्न जीवन आहे. आणि असं ऐश्वर्य संपन्न जीवन असताना, मागण्याचा स्वभाव नसताना, त्याचा विरोध असताना देखील पुन्हा नाथ बाबा भगवंताकडे मागतात. त्याचं नेमकं कारण काय? विठाला असं जरी असलं तरी देखील संत महात्मे भगवंताकडे मागतात. त्याचे प्रामुख्यानं आपण नेहमी 2-3 पद्धतीनं विचार करत असतो. संत महात्मे भगवंताकडे जे मागत असतात ते एकतर मुळात स्वतः करता कधी मागतच नाहीत, एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ते मागत जरी असले तरी त्यांनी सांसारिक गोष्ट भगवंताकडे कधी मागितलेलंच नाही. जे काही मागत असतील तर ते फक्त आणि फक्त परमार्थिकच गोष्टी संतांनी भगवंताकडे मागितलेले. व्यवहारातील वस्तू, नाशिवंत वस्तू आणि संसाराला उपोद्बलक असणारी वस्तू भगवंताकडे संतांनी कधीच मागणी केलेली नाही. आणि म्हणून तर बोलणं आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित. काही मागणं अनुचित आहे पण काही मागणं उचित आहे हेही खरं आहे. विठाला मग काय मागणं उचित आहे तर परमार्थाला पोषक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत निश्चित आम्ही त्या भगवंताकडे मागितल्या पाहिजेत. आणि म्हणून ते मागणं उचित आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. परंतु संतांना त्याची गरज नाही, कारण ते परिपूर्ण आहेत. आपण म्हणत असतो देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. असं जर त्यांचं जीवन असेल, परिपूर्णतेचं जर संतांचं जीवन असेल तर मग ते कशा करता मागतात? त्यांना तर त्याची आवश्यकता नाही, त्याची गरजही नाही. तर मग हे मागणं नेमकं काय कारण आहे? विठाला याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात घेता येईल की संत महात्मे जरी त्यांना स्वतः करता मागत नाही, परमार्थाकरता मागतात. असं जरी असेल तरी त्यांना त्याची आवश्यकता नव्हती. त्याचं कारण ते परिपूर्ण आहेत, मग तरीही मागतात. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण जर काय देऊन पुढे जायचं झालं जर असेल तर संत महात्म्यांना हे स्वतः करता मागणं नाही, तर हे जगतातील असणाऱ्या लोकांना मार्ग दाखवण्यासाठी मागणं आहे असं म्हणता येण्यासारखं आहे आपल्याला. त्याचं कारण असं आहे की मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. जरी ते परिपूर्ण असले, अलौकिक जीवन संतांचं असलं तरी ते अलौकिकपणा आपला जगतापुढे कधीच आणत नाही. तर एक सामान्य असणाऱ्या जीवाप्रमाणे आम्ही कशा पद्धतीनं वाटचाल केल्यानंतर जीवनाची आमच्या साध्यापर्यंत त्या भगवंताला आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ शकतो हे दाखवण्याकरता संतांचं येणं असतं. आणि त्याच्याकरता हे मागणी करून दाखवणं त्यातला एक प्रकार आहे. विठाला संत महात्मे जर हे मागण्याचं नाटक करत असतील, आम्हाला तुम्हाला म्हणजे भगवान परमात्मा जर प्राप्त झाला नाही का, तुम्हाला आम्हाला भगवंताची भक्ती करत असताना परमात्मा जर प्राप्त झाला, तसा तो होणार नाही असं मी म्हणणार नाही. म्हणजे तो होऊ शकतो परंतु सहजासहजी होणार नाही. परंतु एवढा कठीण असणारा परमात्मा जर आम्हाला प्राप्तच झाला तर त्या परमात्म्याकडे आम्ही नेमकं काय मागितलं पाहिजे हे आम्हाला कळावं, याच्याकरता त्यांनी मागून दाखवणं आहे. कारण बऱ्याच वेळेला देणारा मोठा असतो पण मागणाऱ्याला मागण्याची अक्कलच नसते. आणि त्यामुळे देणारा प्रसन्न होऊनही त्याचा उपयोग होत नाही, नाही का, त्याची चीज होत नाही. आपण म्हणतो ना, राजा झाला प्रसन्न, माग म्हटला काय पाहिजे, आणि मागणारा म्हणतो अरे बाबा तंबाखू आहे फक्त चुन्याची डबी नाही, कुठाही तेवढी मिळाली तर बरं होईल बाबा. अरे द्यायला प्रसन्न राजा झालाय, राज्याचा असणारा मालक,
तो माग म्हणतोय तुला काय पाहिजे ते, आणि तो मागतोय काय? चुन्याची डबी. हा, हे जर आम्ही मागत असेल तर हे मागणं फार श्रेष्ठ आहे, चांगलं आहे, योग्य आहे असं म्हणता येईल का? बोला विठाला. म्हणून आपल्याकडे एक म्हण म्हणून जर बोलायची झाली तर देव आला द्यायला आणि पदर नाही, हा, अशी अवस्था होण्याची शक्यता असते. आणि ती होऊन आपणाला पुन्हा पश्चाताप करायची वेळ येऊ नये म्हणून संत महात्म्यांनी मागून दाखवण्याचा हा केलेला एक अभिनय आहे. विठाला. आणि म्हणून संत महात्मे मागतात. असं जर आपण पाहिलं तर म्हणून श्री संत नाथ बाबा भगवान परमात्म्याकडे मागणी करतात की देवा माझे मन लागो तुझे चरणी. हे देवा, आमचं असणारं मन जे आहे बाबा ते तुझ्या चरणाला तेवढं लाव, नाही का, तुझ्या चरणाशी लागू दे. ही प्रार्थना, ही मागणी भगवंताकडे नाथ बाबा करतात. त्याचं कारण असं आहे की मागणी, मला सांगा, आम्ही जर आमच्या असणाऱ्या प्रयत्नाने भगवान परमात्म्याकडे जर का असणार आमचं मन लावायचं म्हटलं तर लागणार नाही का? हा, लावू शकतो ना आम्ही. आमचं मन भगवंताकडे लावू शकत नाही का? लावू शकतो, निश्चित लावू शकतो. मग आम्ही जर भगवंताकडे आमचं मन लावू शकत असेल आमच्या प्रयत्नाने, तर त्याच्याकरता भगवंताकडे मागणी करण्याचं कारण काय आहे? हा, त्याला विनंती करण्याची, प्रार्थना करण्याची काय आवश्यकता आहे? आता मला सांगा, आपण इथं येऊन बसलेलो आहोत, मग बसल्या बसल्या आपलं भगवंताकडे मन नाही का आता? हा, खरं प्रामाणिकपणे बघा नीट बरं एकदा. म्हणजे इथंच आहे का तुम्ही घरी जाऊन आला इतक्यात म्हणून विचारतोय. म्हणजे आम्ही आमचं मन भगवंताकडे लावू शकतो, निश्चित लावू शकतो, पण लावलेलं मन टिकेलच याची गॅरंटी नाही, म्हणून त्याच्याकडे मागणी करणं आहे. विठाला. आम्ही आमच्या प्रयत्नाने भगवान परमात्म्याकडे मन लावू शकतो हे जरी खरं असलं, परंतु लावलेलं जे मन आहे ते तिथे लागूनच राहील याची शाश्वती नाही. अरे आम्ही इथं बसल्या बसल्या कीर्तनात किती वेळा घरी जातो आणि किती वेळा माघारी येतो आम्हालाच कळत नाही. बसल्या बसल्या इथून आम्ही कुठं कुठं फिरून येतो आणि कुठं कुठं जाऊन येतो हे देखील आमच्या लक्षात राहणार नाही. इतक्या वेळा मन बाहेर जातं परत येतं. काय आम्ही अखंड त्या भगवंताकडे आमचं मन लावणार आहे? आमच्या प्रयत्नाने ते मन लावू शकत नाही आम्ही परमात्म्याकडे. म्हणून तर भगवंताकडे मागणी करणं आहे, देवा माझे मन लागो तुझे चरणी. हे देवा, आमचं असणारं जे मन आहे ते बाबा तुझ्या चरणाशी तू लावून घे, ही देवाकडे प्रार्थना करणं आहे. का? कारण देण्यामध्ये समर्थ जर या जगतामध्ये कोण असेल तर तो एक परमात्मा आहे. त्याच्यापेक्षा समर्थ या जगतामध्ये दुसरा कोणीच नाही, म्हणून भगवंताला मागणी करणं आहे. विठाला. कारण जोपर्यंत भगवान परमात्म्याची आमच्यावरती कृपा होणार नाही तोपर्यंत असणारं मन आमचं परमात्म्याकडे लागू शकत नाही. आणि त्या परमात्म्याची आमच्यावरती कृपा व्हावी म्हणून त्या परमात्म्याला विनंती करणं आहे, प्रार्थना करणं आहे. त्या भगवंताने जोपर्यंत आमच्यावरती कृपा करणार नाही, लक्षात घ्या, म्हणून देवाकडे ते सामर्थ्य आहे. कारण उदारदाता असणारा तो परमात्माच आहे, नाही का. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूरदाता. असा असणारा दानशूर आमचा भगवंत आहे, देण्यामध्ये समर्थ आहे आणि त्याचा तेवढे सामर्थ्यता आहे, म्हणून त्याच्याकडे ती मागणी आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. तुझ्या चरणाशी आमचं असणार हे मन तेवढं भगवंता लागू दे बाबा. कारण आम्ही जर मन लावलं आत्ता बोलल्याप्रमाणे ते कधी निघून जातं कळत नाही. कारण त्याचा स्वभावच तो आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलभद्रुडम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरी वसु दुष्करम. विठाला. काय होय लागले, मन चंचल आहे हे तर खरं आहे, पण माझं कीर्तनात तरी शांत होतं, पण या माईकच्या कमी जास्तमुळं माझं मन चंचल होय लागलंय. त्यामुळं मी आता कुणीकडे चाललोय आणि पुन्हा कुठनं माघारी येईल ते मला लक्षात राहीना असं झालेलं आहे. त्यामुळं कृपा करून काहीतरी एका जागेवरती स्थिर करा फक्त आता. विठाला. देवा माझे मन लागो तुझे चरणी
भगवंताला प्रार्थना करतात की देवा आमचं असणारं जे मन आहे ते तुझ्या चरणाशी तेवढं तू लावून ठेव बाबा. कारण त्याचं असं आहे की जोपर्यंत परमात्मा कृपा करणार नाही तोपर्यंत ते मन त्या परमात्म्याशी आमचं लागू शकत नाही, कारण त्याचा स्वभाव चंचल आहे. चंचल आहे. अर्जुनाला देखील तीच शंका होती, म्हणून भगवंताला विचारलं त्यावेळेस सांगितलेलं आहे चंचलम ही मन कृष्ण. 4 पद्धतीचा स्वभाव त्याचा सांगितलेला आहे. प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. अत्यंत सूक्ष्म असणारं, बलवान असणारं, गतिमान असणारं हे मन आहे, दृढ असणारं हे मन आहे, त्याचा हा स्वभाव आहे. आणि त्यामुळे हे चंचल मन आम्ही आमच्या सामर्थ्याने जर त्याला एका ठिकाणी बांधून ठेवायचं म्हटलं तर ते राहू शकत नाही. म्हणून भगवंताला प्रार्थना करावी लागते. विठाला किती चंचल असतं आमचं मन याचा जर विचार केला तर महाराज सांगतात बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. महाराज सांगतात की असं असणार आमचं अत्यंत असणार चंचल असणार हा मनाचा स्वभाव आहे. त्याला जायलाही वेळ लागत नाही आणि यायलाही वेळ लागत नाही, अशा पद्धतीचा त्याचा स्वभाव आहे, नाही का. चंचल आणि चपल जवळजवळ दोन्ही शब्द एकार्थवाची असणारे म्हणून आपल्याला पाहायला भेटतात, परंतु याच्यामध्ये थोडंसं अंतर म्हणून आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. चंचल म्हणजे काय आहे आणि चपळ म्हणजे काय आहे. तर चंचल म्हणजे घेतलेली एक वस्तू पूर्ण होण्याच्या आधी लगेच दुसरीकडे जाणं, दुसरीकडून तिसरीकडे, तिसरीकडून चौथीकडे, असे अवस्था मनाची निर्माण होणं म्हणजे चंचलता आहे. आणि चपळता म्हणजे काय, घेतलेली हातातली वस्तू पटकन ती काम करून रिकाम होणं, लगेच मग दुसऱ्या कामाकडे जाणं, ह्या चपळता आहे. विठाला त्या मनाचा स्वभाव सांगत असताना महाराज म्हणतात तो अत्यंत चंचल आणि अत्यंत चपळ असणारं ते मन आहे. किती असणारं चंचल आहे त्याचा स्वभाव सांगत असताना तर असं म्हटलेलं आहे, ज्याप्रमाणे माकड चंचल असतं. किती चंचल असतं माकड, तुम्ही जर पाहिलं तर लक्षात येईल आपणाला. आपण म्हणतो ना त्या माकडाला जर बघितलं ते कधीच शांत बसत नाही हो. इकडून तिकडं तरी उडी मारणार, तिकडून इकडं उड्या मारणार, नाही का. शांत कधी बसत नाही. अत्यंत चंचल 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 असं असतं. म्हणजे जे अत्यंत चंचल असतं ते माकड, असा अन्वय करू नका, नाही का. अत्यंत चंचल असतं, कधी एका जागी बसत नाही, काही ना काहीतरी ते करतच बसतं. इथं बसलं तरी ते गप्प बसत नाही, शांत बसत नाही, नाही का. असं एवढं चंचल असतं, एवढं चंचल असतं. एकदा त्याच्या मालकाने म्हटलं अरे फारच हे उड्या मारते, म्हटले याला बांधून ठेवूया. बांधलं तरी ते ग बसना. पुन्हा त्याचे हात बांधले तरी पाय हलवायला, पुन्हा पाय बांधले तरी अंग हलवायला, त्याला पूर्ण बांधलं आता तरी शांत बसेल वाटलं, तरी शांत बसेना. मग काय करावं, तू इकडं बघ तिकडं बघ, मान हलवायला, मानही बांधून टाकली. आता म्हटलं कसा चंचलता दाखवतोय किंवा कसा हलतोय बघू तरी. म्हणून पाहायला गेला तर बसल्या बसल्या ते माकड डोळे तरी मिचकवायला लागले. म्हणजे एवढं चंचल आहे ते की शांत बसत नाही. म्हटले सुभाषितकार तर असे म्हणतात की मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारम यद्वा तद्वा भविष्यती. किती चंचल आहे माकड. म्हणले मुळात माकड एवढं चंचल, त्याच्यामध्ये म्हटले त्याला दारू पाजली. किती चंचल होईल आता. मुळात शांत असणाऱ्याला दारू पाजली तर ते शांत बसत नाही, नाही का. आता माझ्यापेक्षा आपणाला अनुभव जास्त आहेत, म्हणजे बघण्याचे सांगतो. तुम्ही वेगळ्या अर्थाने घेऊ नका. समाजामध्ये चालत असताना
फिरत असताना आपणाला असे अनेक अनुभव येतात की आपणाला जे माहीत आहेत की जे शांत असतं त्याने जर घेतलं तर ते कधी शांत बसत नाही, नाही का? आणि एवढं त्याची जर चंचलता असेल, मुळात माकड चंचल, त्याला त्यात दारू पाजली किती चंचल होईल, तेवढ्यानं थांबले नाहीत, म्हटले त्यात पुन्हा त्याला विंचू चावला, आता किती चंचल झाला असेल हो. हा, एक विंचू चावल्यानंतर माणसाला एवढा चंचलता होते, नाही का? त्याचा ठणका येतो. आणि त्या दारू पाजलेल्या माकडाला तो जर चावला तर किती चंचल होईल, ते माकड शांत बसेल का? एवढ्यानंही सुभाषितकार थांबले नाहीत. ते म्हटलात मुळात माकड चंचल, त्यात त्याला दारू पाजली, त्यात त्याला विंचू चावला, नवे नवे एवढं सगळं झाल्यानंतर त्यात त्याच्यामध्ये भूत शिरलं, आता किती चंचल झालं असेल माकड. एवढं सगळं करून जेवढं माकड चंचल होतं, महाराज म्हणतात तेवढं मन मूळच चंचल आहे. विठाला आणि एवढं चंचल असणारं हे आमचं असणारं मन आहे, जे मन आम्ही परमात्म्याकडे जर लावायचं म्हटलं तर आमच्या सामर्थ्याने त्याच्याकडे लावण्याची ताकद आमच्याकडे नाही, ती योग्यता आमच्याकडे नाही. आणि म्हणून भगवंताकडे, त्या परमात्म्याला मन आमचं लावण्याकरता ही प्रार्थना करणं आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. हे देवा, आमचं असणार हे जे मन आहे ते बाबा तू तुझ्या चरणाशी आमचं तेवढं लावून घे, हे सांगावं लागतं, नाही का? आणि म्हणूनच भगवान परमात्म्याकडे नाथ महाराजांनी ही मागणी केलेली आहे. मग एखाद्यामध्ये जर मन लागलंच नाही, काय बिघडतं? राहू द्या ना. हा, न लागताच मन बाकीच्या गोष्टी चालून द्या, चालतं का? तसं जमेल का? जमणार नाही. कारण परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते आमचं मन आहे, आमचं चित्त आहे, जे भगवंताकडे असणं गरजेचं आहे. आपण नेहमी म्हणत असतो 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात: संसारामध्ये वित्त, शरीरामध्ये पित्त आणि परमार्थामध्ये चित्त असणं अत्यंत आवश्यक आहे, नाम गरजेचं आहे. कारण वित्ताविना संसार होत नाही, पित्ताविना शरीर चालत नाही, चित्ताविना परमार्थ घडत नाही. विठाला म्हणून असणारं हे मन भगवंताकडे लागणं आवश्यक आहे, नाम गरजेचं आहे, नाही का? गती अधोगती मनाची हे युक्ती मनावरती अवलंबून असणारी आहे. मान अपमान मनाचे लक्षण. महाराज तर म्हणतात मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धीचे साधन, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. महाराज सांगतात हे मन प्रसन्न करणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत मन प्रसन्न होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आमचा परमार्थ आम्हाला साधता येणार नाही. मोक्ष अथवा बंधन, मोक्षाला कारण ही मनच आहे आणि बंधाला कारण ही मनच आहे. विठाला मनाने ठरवलं तर मोक्ष आहे आणि मनाने ठरवलं तर बंध आहे. मग मन काय ठरवतं याच्यावरती अवलंबून आहे, नाही का? आता आम्ही आमच्या मनाने आम्हाला स्वतःला बंध आहे, बदनाती बदनाती, नाही का, धातू, त्याप्रमाणे स्वतःला बांधून घेतलेलं आहे त्या बंधनामध्ये, आणि म्हणून आम्ही स्वतः बद्ध झालेलो आहोत. त्याच मनाने जर मी मुक्त झालो, मोक्षाला प्राप्त व्हायचं असेल तर त्यानं ठरवणं गरजेचं आहे, पण ते असं ठरवत नाही, ही अडचण आहे. आणि ते ठरवण्यासाठी परमार्थ करणं आहे, बाकी काय नाही. मग ते मन त्याच्याकरता लागणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की देवा माझे मन लागो तुझे चरणी. आपण जर पाहिलं तर 2 असणारे मित्र, एकाला संसाराची आवड आणि एकाला परमार्थाची आवड. बालपणीचे मित्र कालांतराने मोठे झालेले, संसाराची आवड होती, त्याला त्यात अजूनच आवड निर्माण झाली, तमाशाला जायला लागला, नाही.
आणि परमार्थाची आवड होती. तो आपला भजन कीर्तनाला जायचा. कालांतराने एकदा अशीच जाता येता रस्त्यामध्ये गाठ पडली. गाठ पडल्यानंतर तो म्हटला, अरे काय म्हटला रोज कीर्तन कीर्तन चाललंय, म्हटले तुझं भजन आणि कीर्तन रोजच चालू, चल कधीतरी आमच्या इकडं बघ कसं आहे काय. तो म्हटला, अरे तुझं जाऊ दे म्हटला, तू आमच्याकडे चल म्हटला, आज फार चांगला आहे म्हटला, बघ तिकडे येऊन एकदा कसं वाटतंय. हा, दोघं म्हटले चल तू याला, तो म्हणतोय त्याला इकडे चल. असं म्हटल्यानंतर ते म्हटले, तुझं तू तिकडं जा बाबा, मी माझं इकडं जातो. तो तमाशावाला, तमाशाची आवड होता, तो तमाशाला गेला. परमार्थाची आवड होता, तो भजन कीर्तनामध्ये आला. पण आल्यानंतर कशाला मेळ नाही का. आणि त्यामुळे भजन कीर्तनामध्ये बसलेला होता, त्याला वाटायला लागला, अरे चांगला मित्र एवढ्या वर्षांनी गाठ पडला होता, चल म्हणत होता, आपलं रोज तर कीर्तन चालूच आहे म्हटलं, एक दिवस तिकडे गेलो असतो तर काय बिघडलं असतं. हा, म्हणजे याचं बसला इथं पण मन सगळं तमाशाकडं. म्हणजे तमाशात बसलो होता, आज फार चांगलं काहीतरी भेटलं ऐकायला बघायला. त्याला वाटायला लागलं, अरे इथंही काय आज नीट नाही, एवढ्या वर्षानं मित्र गाठ पडला होता, चांगला कीर्तनाला चल म्हणत होता, चांगले महाराज आलेत, काहीतरी चांगलं ऐकायला भेटल. हा, तिकडं गेलो असतो तर बरं झालं असतं म्हटलं, काहीतरी देवाचं नाम भजन कीर्तन कानावरती पडलं असतं म्हटलं. तो बसला होता तमाशात पण त्याचं मन कीर्तनात. कालांतराने दोघंही जायची वेळ आली. याला मात्र यमाचे दूत आणि त्याला मात्र देवाचे दूत न्यायला आले. ने सगळा प्रकार त्या परमार्थिकाने जेव्हा पाहिला, ते पाहिल्याबरोबर तो म्हणायला लागला, अरे हा रोज तमाशाला जातो, याला न्यायला देवदूत, मी मात्र भजन कीर्तनात, मला न्यायला यम. हा, काय कारण काय. त्याला विचारायला ज्या वेळेस गेला त्यावेळेस त्यानं सांगितलं, अरे बाबा तू परमार्थ करत होता खरं आहे, परमार्थात जाऊन बसला, भजनात जाऊन बसला, हेही खरं आहे, पण तुझं मन मात्र तमाशात गेलतं म्हणून हे न्यायला आलेत, बाकी काय नाही. विठाला त्यामुळे आम्ही नुसतं शरीराने जर इथं असेल आणि आमचं मन जर दुसरीकडे असेल तर आमचा परमार्थ आम्हाला कधीच साधता येणार नाही. त्याकरता मन परमार्थामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत मन आमचं असणार नाही तोपर्यंत आम्हाला परमार्थ आमचा साधता येणार नाही. आणि म्हणून भगवंताकडे नाथ बाबा मागणी करतात की देवा माझे मन लागो तुझे चरणी. हे देवा, आमचं असणारं हे मन तेवढं बाबा तू तुझ्या चरणाशी आमचं लागून घे. चरणाशी, चरण शब्दाचे अर्थ आपण नेहमी दोन करत असतो. चरण म्हणजे भगवंताचे असणारे चरणच पाय, आणि चरण म्हणजे भगवंताचं असणारं स्वरूप. त्या स्वरूपाशी आमचं असणारं मन तत्स्वरूप व्हावं ही आमची त्याची इच्छा आहे. विठाला मग त्या स्वरूपाच्या संबंधानं विचार केला तर त्याचाही अजून दोन पद्धतीनं विचार करता येणार आहे. कारण द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तम च अमूर्तम च, सांगितलेली भगवंताची दोन रूप आहेत, एक मूर्त रूप आहे आणि दुसरं अमूर्त रूप आहे. दोन पद्धतीचं स्वरूप आपल्याला विचारात घेता येण्यासारखं आहे. मग त्या मूर्त असो अथवा अमूर्त असो, त्या असणाऱ्या दोनही पद्धतीच्या असणाऱ्या ठिकाणी आमचं मन त्या ठिकाणी लागू दे. म्हणजे आम्हाला सगुणाची भक्तीही घडू दे आणि निर्गुणाचा साक्षात्कारही त्या निमित्ताने होऊन जाऊ देत. विठाला आणि तो सगुणाची भक्ती घडायची असेल किंवा निर्गुणाचा साक्षात्कार आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर ते आमचं मन परमात्म्याच्या स्वरूपाशी लागणं आहे. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी. हे देवा, आमचं असणारं हे मन तेवढं बाबा तुझ्या चरणाशी लागू दे. ही अन्वयानं केलेली भगवंताकडे मागणी आहे पूर्वार्धामध्ये. आणि उत्तरार्धामध्ये मात्र व्यतिरेकाने मागणी करतात. काय म्हणतात? संसार व्यसनी संसार व्यसनी No!
मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे. महाराज त्या ठिकाणी सांगतात की आमचं असणारं मन तुझ्या ठिकाणी लागू दे. ही केलेली अन्वयानं मागणी आणि व्यतिरेकाने बोलत असताना महाराज म्हणतात की संसार व्यसनी पडोने दे. आमचं असणारं जे मन आहे ते संसाराच्या व्यसनाधिकामध्ये मात्र तू गुंतून देऊ नकोस. आपण जर विचार केला तर मला सांगा, व्यसन माणसाला असावं की नसावं? बोला थोडंसं. असावं, नाही का? व्यसन माणसाला असावं, फक्त ते कशाचं असावं आणि कशाचं नसावं हे पाहणं महत्त्वाचं असतं, नाही का? आम्हाला जर विचाराल, परमार्थाचं व्यसन निश्चित माणसाला असावं, नाही का? नामचिंतन करण्याचं व्यसन माणसाला असावं, भगवंताचं स्मरण करण्याचं व्यसन आम्हाला असावं, भगवंताची भक्ती करण्याचं व्यसन आम्हाला असावं, निधिध्यासन करण्याचं व्यसन आम्हाला असलं पाहिजे, श्रवण मनन ह्या सर्व गोष्टी करण्याचं व्यसन माणसाला असणं अत्यंत आवश्यक आहे, नाही का? म्हणून महाराज म्हणतात, परंतु व्यसन कशाचं नसलं पाहिजे ते सांगत असताना महाराज सांगतात, संसार व्यसनी पडोने दे विठाला. महाराज सांगतात की संसाराच्या व्यसनामध्ये बंदच केलं तर चालेल का? फक्त सांगा. संसाराच्या व्यसनामध्ये आमचं मन तेवढं फक्त तू जाऊन देऊ नकोस, एवढी आमची असणारी तुला प्रार्थना आहे. संसाराच्या व्यसनामध्ये आमचं मन जाऊ देऊ नको. त्याचं कारण असं आहे की माणसाचा स्वभाव जर आम्ही पाहिला तर तो मूळचा संसारामध्ये व्याप्त होणारा असणारा आमचा स्वभाव आहे. कारण अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पायी, ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार भोगिता किंवा सेविता, असा असणारं हा अनंत जन्माचे संस्कार आमच्यावरती आहेत आणि त्या योगाने असणारं आमचं मन संसारामध्ये सहज जातं, त्या ठिकाणी व्याप्त होऊन राहतं. आणि म्हणून महाराज ते प्रार्थना भगवंताकडे करतात की आमचं मन संसारामध्ये तू गुंतून देऊ नको. संसार व्यसनी पडोने दे. कारण संसाराचं व्यसन लागलेलं आहे मनाला, कारण अनंत जन्माचे संस्कार आहेत आणि त्याच्यामध्ये तो एवढा अडकलेला, एवढा गुंतलेला आहे की संसारी असक्त माया मोहे रत ऐसे जे पतित तारावया. महाराज देखील चोखोबर आहे. महाराज सांगतात की संसारामध्ये आसक्त झालेली ही सर्व मंडळी आहे, नाही का? आसक्त म्हणजे नकशिकांत संसारामध्ये जो बुडून गेलेला आहे, अशी पूर्ण त्याच्यामध्ये व्यापून गेलेली मंडळी ही आहे आणि त्यामुळे त्यांना संसारच गोड लागतो, नाही का? बघा तुम्ही, माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे तर फार सुंदर पद्धतीचं दृष्टांत देऊन सांगतात. एकदा काय झालं म्हणे, जे शेण वगैरे आपण एका ठिकाणी कुठेतरी टाकतो तिथं काही किडे निर्माण होतात, नाही का? आणि त्या किड्यांना एकदा म्हटले स्वर्गात घेऊन जाण्याची संधी मिळाली, स्वर्गात जाण्याची संधी मिळाली आणि त्या ठिकाणी जायचंय, आता स्वर्गामध्ये उद्या तयार व्हा, तुम्हाला मी घेऊन जातो म्हटले, नाही का? म्हटल्यानंतर त्या असणाऱ्या, अरे जे शेणामध्ये घाणीमध्ये पडलेले जे किडे आहेत त्यांना जर स्वर्गामध्ये जायला भेटत असेल काय आनंद झाला असेल. हां, आमच्या गावाकडच्या माणसाला जर समुद्रकिनारी मुंबईला फिरायला नेतो म्हटलं तर आनंद होतो. हां, स्वर्गामध्ये त्या किड्याला न्यायचं जर फिरायला म्हटलं तर त्याला किती आनंद झाला असेल. त्याला वाटलं अरे वा, म्हटलं काय तो स्वर्ग आजपर्यंत नुसता ऐकत होतो, तिथं असं आहे, ऐरावताचे वाहन, नाही का? त्या ठिकाणी असणारे चिंतामणीच्या सडका आहेत, नाही का? कल्पतरूचे वृक्ष आहेत, अनेक अनेक गोष्टी अशा पद्धतीचे सांगितलेले आहेत. त्या ठिकाणी अमृत आहे, ह्या सर्व असणाऱ्या अलौकिक गोष्टी त्या ठिकाणी आहेत. कामधेनूचे कळप आहेत, नुसता ऐकत होतो म्हटले आजपर्यंत, पण आज म्हटले आपणाला भोगायला भेटेल, पाहायला भेटेल. म्हटला आनंद झाला आणि सगळे निघाले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, सगळं पाहिल्यानंतर म्हटले त्यांना भूक लागली. धर्म मनुष्य धर्म, भूक लागली. आता त्या ठिकाणी भूक लागल्यानंतर देवता लोकांना म्हटले मुळात भूक लागत नाही, कारण पिण्यासाठी तिथं अमृत असतं आणि तेवढं पिलं की ते तृप्त होऊन जातात. खायला आपल्यासारखी चपाती भाकरी तिथं भेटत नाही बरं का. हां, मग जायचं का नाही तुम्ही ठरवा. आता त्या ठिकाणी चपाती भात भाकरी हे काही प्रकारच नाही खायला, फक्त अमृत पिलं की विषय संपला. आणि अशा पद्धतीनं असणारं अमृत ते त्या ठिकाणी असणाऱ्या पिण्याकरता म्हणून त्या असणाऱ्या किड्या जंतूंना त्या ठिकाणी दिल्याबरोबर त्यांनी घेतलं आणि घेतल्याबरोबर असं जे तोंड वाकडं केलं, अरे 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 म्हटले काय हे, म्हटले प्यायला दिले. हां, असलं कुठं पेय असतं का, काहीतरी दुसरं चांगलं दे. अरे याच्यापेक्षा आमचा अमृत तुल्य बरा, हे काय अमृत घेऊन बसला. हां,
नाही का? अमृततुल्य एक नंबर आहे म्हणले. कशाला एवढ्यासाठी जर इथे यायचं आधीच कळलं असतं तर आलोच नसतो म्हटले. सगळे नाराज झाले. आता काय करावं म्हटले, द्यायला काय नाही. मग ह्यानी काय केलं, सगळ्या किड्यांनी हळूच असणारी एक गोळी त्या ठिकाणी होती, त्यांनी पायात धरून आणलेली. कशाची? शेणाची. का तर आपण तिथं गेलो आणि भूक लागली आणि काहीच नाही मिळालं खायला तर काय करायचं म्हणून जातानाच शिदोरी बांधून घेतलेली आणि ती शेणाची गोळी एक एक बाहेर काढली आणि प्रत्येक जण खायला लागला. आणि तोंडात टाकल्याबरोबर म्हणला, वा 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 काय गोड आहे म्हटले, काय हे आम्हाला द्यायला ह्याच्या पुढे हे सगळं फेक काय म्हटले. आता खरं सांगा, ते शेण कुठं आणि ते अमृत कुठं? एवढं जर असेल फरक, तरीही जर आम्हाला शेणच गोड लागत असेल, म्हणजे किड्यांना शेणच गोड लागत असेल, तर खरं सांगा ते बरोबर आहे का चूक आहे? हा बोला ना थोडस. हा निश्चितच ते काय चुकीचं आहे. पण ते गोड लागतं ना. का लागतं? कारण त्याचे संस्कार त्याला जडलेले आहेत. एवढे संस्कार जडलेत महाराज, की त्याला अमृत प्यायला दिलं तर ते गोड लागत नाही, पण शेण खायला गोड लागतं. नाही का? बऱ्याच वेळेला तसाच प्रकार होतो. माणसाला चांगलं आवडत नाही, पण वाईट मात्र लवकर आवडतं. त्याचं कारण, त्याचं व्यसन, त्याचे संस्कार अनेक जन्माचे असतात. आणि म्हणून भगवान परमात्म्याकडे नाथ बाबा प्रार्थना करतात की देवा, आम्हाला हे जे व्यसनाधिकामध्ये संसाराच्या अनेक जन्मापासून आमचं जे मन गुंतलेलं आहे, कदाचित ते आम्हाला गोड लागेल, परंतु आमची तुला प्रार्थना आहे बाबा की संसार व्यसनी पडोने दे विठाला. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे. आमचं मन मात्र त्या संसाराच्या व्यसनाधिकामध्ये फक्त पडून देऊ नको. एक पहिली अन्वयाने केलेली मागणी आणि ही केलेली व्यतिरेकाने असणारी मागणी आहे. त्याचबरोबर नाथ बाबा पुढे बोलतात की एवढंच नाही तर आम्हाला आमच्या मुखाने नामचिंतन घडावं, संतांचा समागम घडावा, ही आमची तुला प्रार्थना आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
संत समागम देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. महाराज सांगतात की देवा, आमचं असणारं मन तुझ्या चरणाशी लागू दे. आपण मन काय माझं तेवढं लागून देत नाही. आता येईल मात्र निश्चित झाले. विठाला विठाला. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. नाथ बाबा भगवंताकडे मागणी करताना म्हणतात की आता असणारं हे आमच्या वावगे असणाऱ्या संसाराच्या भ्रमामध्ये, त्या व्यसनामध्ये आमचं मन लागून देऊ नको. आणि दुसरी मागणी करताना अन्वयाने महाराज सांगतात की नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. याच्यामध्ये दोन पद्धतीनं विचार करता येण्यासारखा. एक नामस्मरण घडो, दुसरं संत समागम घडो, आणि तिसरं म्हणजे संतांच्या समागमामध्ये नामस्मरण घडो. विठाला नामस्मरण घडो. कारण भगवंताचं नाम असणारं जर आमच्या मुखाला प्राप्त झालं तर अशक्य ते शक्य नाही का, अशी असणाऱ्या गोष्टी प्राप्त होण्याचं सामर्थ्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. असा असणारा नामाचा चमत्कार असा आहे की नामाने काय होणार नाही. महाराज म्हणतात काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय नाही केलं अर्थात तुम्ही जे म्हणाल ते सर्व करण्याचं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. जास्त विस्तार करत बसत नाही. आणि म्हणून सांगायचं काय आहे की नामस्मरण घडो सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. आणि म्हणून भगवंताचं नाम आमच्या मुखाला यावं ही आमची असणारी एक प्रार्थना आहे. दुसरं म्हणजे समागम आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा, संतांचा सहवास आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळावा ही मागणी करतात. कारण संतांचा सहवास जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर आमच्या जीवनाचा उद्धारच होऊन जातो. कारण जीवनामध्ये उद्धार होण्याकरता लागणाऱ्या सर्वच गोष्टी संतांच्या सहवासात आम्हाला प्राप्त होतात. म्हणून संतांचा समागम घडो. विठाला अगदी
थोडक्यात बोलतो आणि पुढे चलतो. ऐका, संत सहवास का महत्वाचा आहे? कारण संतांच्या सहवासामध्ये आमचा जीवनाचा उद्धार होतो. कसा आहे की सहवास असा असतो की जसे आम्ही सहवासात जातो तसे होऊन जातो. जैसी संगत वैसी रंगत म्हटलं जातं ना. आपण जर एखादा व्यक्ती पैलवान असेल, पैलवानकाराच्या संगतीमध्ये गेला तर दंड कसे थोपटावे लागतात ते त्याला शिकवावं लागत नाही, म्हटले ते आपोआप येतं. एखादा जुगाऱ्याच्या संगतीत बसला तर पत्ते कसे फेकावे लागतात हे त्याला वेगळं शिकवावं लागत नाही. एखादा दारुड्याच्या संगतीमध्ये बसला तर दारू कशी घ्यावी लागते हे त्याला शिकवावं लागत नाही. एखादा जर चोरी करणाऱ्याच्या संगतीमध्ये बसला तर देखताची चिंधी मन धावे. एखादी चिंधी जरी रस्त्यानं पडलेली दिसली तर ती गाठ सोडून त्याच्यामध्ये काय आहे का म्हणून बघायला माणूस कमी जास्त पुढं मागं विचार करत नाही. हे सगळ्या गोष्टी कशाच आहे? हे केवळ आणि केवळ संगतीने घडतात. मग एखादा मनुष्य जर भगवंताच्या भक्ताच्या संगतीमध्ये आला, त्या भगवत भक्ताच्या संगतीत आल्यानंतर भगवंताचं भजन, भगवंताचं पूजन, भगवंताचं नाम, भगवंताचं स्मरण कसं करावं हे त्याला वेगळं शिकवावं लागत नाही, ते आपोआप येतं. विठाला म्हणून जीवनामध्ये संगत ही आपल्या महत्वाची असते. चांगल्याची संगत घडली जीवनाचं चांगलं होतं, नाही का? आणि म्हणून संगत करो बडोन की बडत बडत बड जाय, गजके माता अजा बेटे मनमाने सोफल खाय. एखादी शेळी बकरी रस्त्याने निघाली, झाडाचा असणारा कवळा लुसलुशीत पाला जर तिला दिसला, खाण्यासाठी उड्या मारते, तोंडाला येत नाही, शेवटी दमते, थकते, भागते, खाली बसते. पण त्या शेळीनं म्हटले जर का हत्तीची संगत केली तर तो हत्ती तिला आपल्या पाठीवरती घेतो आणि रस्त्याने निघाला की ज्या झाडाचा पाला खाण्यासाठी ती शेळी उड्या मारत होती त्याच्यापेक्षा असणाऱ्या उंच झाडाचा लुसलुशीत पाला निवांत बसून खायला तिला मिळतो. का? कारण मोठ्याची संगत केली. म्हणून माणसानं संगत करायची असेल तर ती मोठ्याची करावी, चांगल्याची करावी, सज्जनाची करावी. विठाला अगदी थोडक्यात बोलायचं म्हणजे एक पाण्याचा थेंब तो जर का तापलेल्या तव्यावरती पडला तर जळून भस्म होतो. तोच पाण्याचा थेंब कमळपत्रावरती पडला तर चमकून दिसतो. आणि तोच पाण्याचा थेंब जर का स्वाती नक्षत्रामध्ये, शिंपल्यामध्ये पडला तर मोतीच होऊन जातो. पाण्याचा थेंब एकच आहे पण परिणाम मात्र वेगळा आहे. कारण सहवास कोणाचा आहे? पाण्याच्या थेंबाने तापलेल्या सहवास केला तव्याचा तर नष्ट होणार आहे, जळून संपणार आहे. कमळपत्राचा सहवास केला तर चमकून दिसणार आहे. आणि स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्याचा सहवास केला तर मोतीच होऊन जाणार आहे. एवढा त्याच्यातला असणारा फरक आहे. कारण काय आहे? कारण फक्त असणारे संगत आहे, सहवास आहे. बेटाला म्हणून महाराज सांगतात की नामस्मरण घडो संत समागम. तो संतांचा समागम आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. संतांचा सहवासाचा अनेक विस्ताराने विस्ताराने अनेक वेगवेगळ्या कथा आहेत. जास्त विस्तार करण्याचं कारण नाही, अगदी नाम उल्लेख करतो एकदा आणि पुढे चलतो. संतांचा सहवास आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय करून देतो, किती परिणाम त्याचा आमच्या जीवनावरती होतो. अगदी बोलायचंच झालं तर वाल्याचे वाल्मिक ऋषी होतात, दासीपुत्राचे नारदजी ब्रह्माजीचे पुत्र म्हणून जन्माला येतात. असा असणारा संतांच्या सहवासाचा काय परिणाम आहे. आणि म्हणून महाराज सांगतात की नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. ज्या वावुगा म्हणजे विनाकारांच्या असणाऱ्या भ्रमाला जे आम्ही या ठिकाणी प्राप्त झालेलो आहे, जन्माला आल्याबरोबर मनुष्य त्या भ्रमाला प्राप्त होतो. कोणत्या भ्रमाला? जग सत्य ब्रह्म मिथ्या, नाही का? आम्हाला जग आहे ते खरं वाटतं आणि ब्रह्म आहे ते खोटं आहे. कुठलं ब्रह्मन काय? कोणी बघितलंय? कोणाला दिसलंय? जे जग दिसतंय ते खरं आहे. या भ्रमाला आम्ही सहज प्राप्त होतो पण तो भ्रम वाटत नाही. हीच फक्त अडचण आहे. तो जर भ्रम वाटला तर कधीच निवृत्त झाला असता. पण जग खरं आहे हा आम्हाला भ्रमच वाटत नाही म्हणून हे नडलेलं आहे. विठाला आणि त्याला आम्ही सहज प्राप्त झालेलो आहे. सहज म्हणजे जन्मताच. त्याला वेगळे सायास कष्ट प्रयत्न करण्याची गरजच नाही. आणि म्हणून म्हणतात वावुगाची भ्रम नको देवा. कारण मनुष्य जोपर्यंत मातेच्या उदरामध्ये असतो ना तोपर्यंत त्याला सर्व ज्ञान असतं. मी कोण आहे, मला काय करायचंय, मला कुठं जायचंय आणि मी कशा करता येणार आहे, या सर्व गोष्टीचं ज्ञान त्याला असतं. परंतु एकदा का जन्माला आला की मनुष्य या सगळ्याच गोष्टी विसरून जातो. आणि म्हणून तर आमचे असणारे महामुनी श्री शुकदेवजी महाराज आईच्या उदरातून बाहेर यायलाच तयार नव्हते. हे त्याचं कारण आहे. तुलसीदासजी महाराज तर म्हणतात भूमी परतबा डाबर पाणी, जीमी जीवही माया लिपटानी. काय आहे? आकाशातनं पडणारा पाण्याचा थेंब किती स्वच्छ आहे,
अत्यंत स्वच्छ आहे, परंतु तो पाण्याचा थेंब भूमी परतबा डाबर पाणी, तो पाण्याचा थेंब म्हणजे जमिनीवरती पडला की काय होतो, भूमी परतबा डाबर पाणी नाही का, तो असणारा स्वच्छ पाण्याचा थेंब मलिन होऊन जातो. अत्यंत स्वच्छ असणारा आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब जमिनीवरती पडला म्हटलं की तो मलिन होऊन जातो. तशा पद्धतीनं जी मी जीव ही माया लिपटानी म्हटले, जोपर्यंत जीव मातेच्या उदरात आहे तोपर्यंत त्याला सर्व ज्ञान आहे, पण एकदा का जगतामध्ये आला आणि जर प्रकट झाला पुढे मातेच्या उदरातून बाहेर आला की ती माया त्याला लगेचच आपल्या मायेने गुरफटून टाकते, लिपटून टाकते आणि त्यामुळे मी कोण आहे हेच तो विसरून जातो आणि भ्रमाला प्राप्त होतो. विठाला म्हणून महाराज म्हणतात की ज्या वावुगाची भ्रम नको देवा, कारण ह्या सहज भ्रमाला विनाकारणच्या आम्ही प्राप्त झालेलो आहोत, त्या भ्रमाला मात्र तो आता आम्हाला प्राप्त होऊन देऊ नकोस, ही असणारी आमची एक मागणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. आणखीन काय नको, महाराज म्हणतात पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. काय करावं अजून, महाराज सांगतात पायी तीर्थयात्रा, आमच्या असणाऱ्या पायाने तीर्थयात्रा घडावी. कारण महाराज नाटामध्ये देखील सांगतात ना, जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. जोपर्यंत आम्हाला आमच्या डोळ्याने दिसते, पायाने चालता येतं, सर्व काही इंद्रिय ज्याच्या त्याच्या जागी आहेत नाही का, अजून मुक्काम पोस्ट तालुका वगैरे विसरलेले नाही, तोपर्यंत या गोष्टी आपण करून घेतल्या पाहिजेत. कारण एकदा का या इंद्रियाने त्याची जागा सोडली तर आम्ही कितीही इच्छा व्यक्त केली तर ते घडणं अशक्य आहे, कठीण आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की आपण पायाने काय केली पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हे त्याचं वर्म इथं सांगून दिलेलं आहे. आम्ही देखील तीर्थयात्रा करतो, आम्ही देखील तीर्थयात्रेला जातो, परंतु ती तीर्थयात्रा करत असताना त्याचं वर्म काय, मुखी राम नाम, हे मुखामध्ये भगवंताचं नाम येणं महत्वाचं आहे. आम्ही वारीला जातो, हो आम्ही तीर्थयात्रेला जातो खरं आहे, परंतु गेल्यानंतर देवाचं नाव घेत तीर्थयात्रा करतो, हे किती जणांच्या ठिकाणी हा. कारण आम्ही तीर्थयात्रेला गेल्यानंतर घरी जेवढी आमची कामं नसतात त्याच्यापेक्षा जास्त कामं तिथं निर्माण होतात नाही का. म्हणून हल्ली जर आम्ही बघितलं, तीर्थयात्रेला गेल्यानंतर, यात्रेला दर्शनाला गेल्यानंतर जेवढी लग्न जमत नाही तेवढी दुसरीकडे कुठंच जमत नाही का. कारण सगळे एकत्र येतात, एवढ्या आमच्या चर्चा चाललेल्या असतात की तिथं लय भरपूर लग्न जमून जातात हो नाही का. आमचा देवाचा व्याप कमी आणि नवरदेवाचा व्याप जास्त चाललेला असतो नाही का. सांगायचं तात्पर्य काय आहे की त्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेल्यानंतर महाराज म्हणतात आपण करतो आहोत तीर्थयात्रा, पण ती कशी केली पाहिजे, तर मुखी राम नाम, भगवंताचं नामचिंतन करत असतं, अशा पद्धतीनं आम्हाला ती भगवंताची तीर्थयात्रा घडली पाहिजे. आणि हाची माझा नेम सिद्धी नेई, महाराज म्हणतात हा आम्ही आमच्या जीवनामध्ये नियम केलेला आहे, तो नियम सिद्धीला गेला पाहिजे. कारण असं आहे, भगवंताकडे नियम सिद्धीला जाण्याची परमात्म्याकडे प्रार्थना करतात, कारण नियम करणं सोपं असतं पण सिद्धीला नेणं अवघड असतं. विठाला माळ घालणं सोपं आहे, पण घातलेली माळ शेवटच्या श्वासापर्यंत टिकवणं अवघड आहे. व्रत घेणं सोपं आहे, घेतलेलं व्रत शेवटच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवणं अवघड आहे. नियम करणं सोपं आहे, पण केलेला नियम शेवटपर्यंत टिकवणं अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात केला नियम चालवी माझा, नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. हे देवा आम्ही नियम केला खरा आहे, परंतु हा केलेला नियम आमचा तू सिद्धीला ने. नाहीतर आज लोक माळा घालतात आणि थोडं काय झालं की काढून टाकून देतात, तुझं तुला, आता बस माझं मी बघतो, इथंपर्यंत आमची तयारीच झालेली असते नाही का. परंतु घेतलेला नियम, घातलेली माळ शेवटच्या श्वासापर्यंत टिकवणं. कारण कोरोनाच्या काळामध्ये जेवढ्या काढल्या असतील लोकांनी तेवढं इतर वेळी कधी काढलेत असं वाटत नाही का. कारण कोरोनामध्ये अशी परिस्थिती आली होती, डॉक्टर फक्त एकच सांगायचा, हां पांढरं घे आणि खा तर तू जगशील बाबा, नाहीतर तद्धाम. आणि ते स्वीकारून राहणारे फार कमी आहेत. अगदी बोलायचं म्हणजे आता आमचे समोर असणारे खरं बोलायला ते नाही म्हणतील, पण तरी आता सांगून जातो. आमचे नंदगावचे असणारे आमचे परमस्नेही आमचे निगवे साहेब, ज्यांचा स्कोर कोरोनामध्ये 123 वर गेलता,
नाही का 233. परंतु काही गॅरंटी नाही. फक्त म्हणत होते माळ काढा साहेब तर तुम्ही राहचाल. साहेब म्हटले मी गेलो तरी चालेल पण माझी माळ काढणार नाही. आज आपल्या पुढे उपस्थित आहे. सांगायचं काय आहे, ही आमची निष्ठा आहे, ही आमची श्रद्धा, ही आमची भावना आमची शेवटच्या श्वासापर्यंत राहिली पाहिजे. कारण माळ घालणं सोपं असतं, व्रत घेणं सोपं आहे. आज आमचे व्रत महिन्याची वारीची घेणारी अनेक मंडळी आहेत जीवनामध्ये. 2 वाऱ्या करतात, 3ऱ्या वारीला अडचण आली की जाऊ दे म्हणतात, आता माझी मी वर्षातनं एकच करायचा नियम होता तो करू, बाकीच्या बघू. हे टिकवणं अवघड आहे महाराज. कारण आम्ही वारीला जातो, जात असताना जीवनात कोणाच्या अडचणी नाहीत. प्रत्येक क्षणाला माणसाला काही ना काहीतरी अडचण आहे. प्रत्येक महिन्याला उठायचं आणि 3 दिवस तिकडे पंढरपूरला काढायचे, सोपं आहे का ते? आम्हाला 2 तासासाठी इकडे चला म्हटलं तर माणसाला वेळ नाही आजच्या घडीला. एवढी कामं समोर प्रत्येकाच्या पडलेली आहेत, प्रत्येकाचा व्याप तितकाच आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील माणसाने त्या ठिकाणी आपण घेतलेला व्रत शेवटच्या श्वासापर्यंत टिकवणं सोपं नाही. अनेक मंडळी आहेत आमचे नंदगावचे असणारी, अनेक मंडळी महिन्याची वारकरी आहेत, अनेक सरोडेकर मंडळी आहेत, अनेक मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत की जे महिन्याची वारी तेवढ्याच असणाऱ्या आपल्या अट्टहासाने, आपल्या निष्ठेनं आणि श्रद्धेने करतात. मला वाटतं ही आम्ही केलेलं आहे, पण हे शेवटच्या श्वासापर्यंत नेण्याची ताकद आमच्यात नाही. म्हणून त्या परमात्म्यालाच आम्हाला म्हणावं लागतं की देवा, आम्ही नियम केला खराय, परंतु हा केलेला नियम मात्र तू सिद्धीला नाही. आमची आता प्रार्थना आहे. विठाला पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम. सिद्धेने ये नामस्मरण घडो संत समागम. वावुगाची भ्रम नको देवा. एवढं सर्व मागून झालं. नाथ बाबा म्हणतात अहो आता तरी थांबा, आता बस करा. ते म्हटले हो आता बसच केलेला आहे. आणि मागणे नाही नाही देवा, आणि मागणे नाही नाही देवा. सेवा दृढ देई
नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. नाथ बाबा शेवटी सांगतात की देवा, याच्यापेक्षा आमचं आता वेगळं काही मागणं आपल्याकडे नाही. आपली असणारी सेवा तेवढी आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, ही शेवटची आमची इच्छा आहे. नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा. अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा. झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, पंढरीश पांडुरंग भगवान परमात्मा, त्याचबरोबर घराण्याचे असणारे मूळ पुरुष श्री सद्गुरू भिवाजी महाराज टेंभूकर, तसेच तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या चरणी समर्पित करतो. त्याचबरोबर असणारे ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने असणारी सेवा आहे, ते म्हणजे आमचे भगवान श्री प्रभू रामचंद्रजी आणि आमचे हनुमानजी यांच्याही चरणी समर्पित करतो आणि सेवेला इथेच पूर्णविराम देतो. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने जगद्गुरु तुकोबारायांचं नामचिंतन करायचंय, हाताने टाळी वाजवायची आणि भजन करायचंय. तुकाराम